नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. शेतकरी मित्रांनो, फक्त 2 दिवसाची मुदत आपल्याजवळ राहिलेली आहे आणि या 2 दिवसामध्ये या शेतकऱ्यांनी जर हे काम नाही केलं तर खूप मोठं तुमचं नुकसान आहे. 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सध्या राज्यामध्ये गारपीट झालेली आहे, प्लसमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. अजूनही पुढील काही दिवसामध्ये पाऊस पडण्याचे संकेत मिळालेले आहेत. त्यामुळं आता फक्त हे 2 दिवसात तुम्हाला या गोष्टी जर नाही केल्यात तुम्ही, तर तुम्हाला अवकाळीचा असो, गारपिटीचा असो, या पिकांचं जे अनुदान आहे किंवा रब्बीमध्ये भरलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कांदा अनुदान. राज्य शासनाकडून लवकरच कांदा अनुदानाचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. कांद्याला अनुदान देण्याबाबतचा निर्णय माननीय फडणवीस यांनी घेतलेला आहे. त्यामुळं लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जर या पिरियडमध्ये जर तुम्ही कांद्याची नोंद असो, हरभऱ्याची नोंद असो, ज्वारीची नोंद असो किंवा इतर जी पिकं तुमच्या शेतामध्ये आहेत, या पिकाची नोंद जर तुमची सातबाऱ्यावर नसेल, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गारपिटीचं अनुदान असो, अवकाळी पावसाचं अनुदान असो, कांदा अनुदान असो, जर हमीभावानं तुम्ही हरभरा, ज्वारी, गहू जे काही विकणार आहेत, त्या गोष्टीची नोंद जर तुमच्या सातबाऱ्यावर नसेल, तर तुम्हाला यातून वगळलं जाणार आहे. आणि फक्त 2 दिवसाची मुदत आहे शेतकरी मित्रांनो. या 2 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर करणं आवश्यक आहे. रब्बी ई पीक पाहणी 31 मार्चपर्यंत माननीय महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मुदत 10 दिवसाची वाढवून दिलेली आहे. कशासाठी दिली असेल तुम्ही ओळखून घेऊ शकता. कारण या अगोदर शेतकरी स्तरावरही ई पीक पाणीची मुदत होती. त्याच्यानंतर सहाय्यक स्तरावरही ई पीक पाणीची मुदत होती. तरीही खूप शेतकऱ्यांनी रब्बीची ई पीक पाहणी केलेली नाही आहे. जर तुम्हाला भविष्यात आता पुढील काही दिवसामध्ये भरपूर पाऊस सांगितला जातो आहे. 30 असो, 31 असो, 1, 2, 3, 4 अशा दिवसामध्ये अवकाळीचं संकट आहे, गारपिटीचं संकट आहे. त्याचबरोबर या अगोदर गारपीट ही झालेली आहे, अवकाळी पाऊसही झालेला आहे. त्यामुळे या अनुदानासाठी ई पीक पाणीची महत्त्वाची अट यामध्ये लावली जाणार आहे आणि त्यामुळेच राज्य शासनाकडून प्लसमध्ये परत 10 ते 11 दिवसाची मुदत माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढवलेली आहे. त्यामुळं ही मुदत वाढवण्याचं कारण तुम्ही ओळखू शकता, की फक्त पिकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्हाव्यात, जेणेकरून त्यांना अतिवृष्टी असो, अवकाळी असो, गारपिटीचं अनुदान असो, ज्या काही गोष्टी शासकीय शेतीच्या असतील, कर्जमाफी असो, यामध्ये सर्व शेतकरी आपली पीक पाहणी करतील व जेणेकरून त्यांना लाभ देता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी 2 दिवसात, उद्या 30 तारीख आहे, 31 तारीख आहे, या 2 दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये जे पिकं तुम्ही पेरलेली आहेत, त्या पिकांचं नुकसान सध्या झालेलं आहे. पूर्ण ज्वारी असो, गहू असो, हरभरा असो, जे काही रब्बीची पिकं आहेत ते आडवे पडलेले आहेत. त्यामुळे भविष्यात जर अजून पाऊस झाला तर शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून राज्य शासन मदत केलं जाऊ शकतं. यातून शेतकरी वगळू नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने सहाय्यक स्तरावर आपली ई पीक पाणीची नोंद करा व आपल्या पिकाची नोंद सातबारा आल्यानंतर ती नोंद ॲग्रिस्टेकला नोंदली जाणार आहे आणि ॲग्रिस्टेकच्या माध्यमातूनच भविष्यात सर्व राज्य शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे. कारण ॲग्रिस्टेक ही खूप महत्त्वाची बाब झालेली आहे फार्मर आय डी, आणि ही जी पिकांची नोंद आहे त्या फार्मर आय डीला अटॅच होणार आहे आणि त्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना भविष्यात निविष्ठा अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, गारपीट अनुदान असो, जे काही राज्य शासनाकडून मदत दिली जाणार आहे शेतकऱ्याला, त्या फार्मर आय डीच्या माध्यमातून दिली जाणार आहे व त्या फार्मर आय डीला ही पिकं नोंद होणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पुढील 2 दिवसामध्ये आपल्या पिकाच्या नोंदी करा व भविष्यात जे घडणार आहे, अवकाळी पाऊस असो, गारपीट असो, ते पिकांचं नुकसान आहे, त्यापासून तुम्हाला एक चांगली मदत मिळू शकते. जर तुम्ही रब्बीचा पीक विमा भरलेला असाल तर त्यांना बंधनकारकच आहे ई पीक पाहणी. खूप शेतकरी पीक विमा भरतात परंतु ई पीक पाहणी करत नाहीत. त्यामुळे ही पीक विम्यातून वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर पुढील 2 दिवसामध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्या व शासनाच्या मिळणाऱ्या योजनेचा फायदा घ्या. धन्यवाद मित्रांनो. अशाच अपडेटसाठी व चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.